बदनापूर तालुक्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा असलेला सोमठाणा येथील अप्पर दुधना मध्यम प्रकल्प आता 72% वर गेलेला आहे। आपण माझ्या पाठीमागे हे दृश्य पाहू शकता की जालना जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसापासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे। त्यामुळे प्रकल्पाच्या पाणी साठ्यात देखील आता झपाट्याने वाढ व्हायला सुरुवात झाली आहे। सध्या मी पोहोचलेलो आहे बदनापूर तालुक्यातल्या सोमठाणा येथील अप्पर दुधना मध्यम प्रकल्पावरती। आपण जर ही पाणी पातळी बघितली तर केवळ आता 2 ते 2.5 फूट शिल्लक फक्त हे धरण ओव्हरफ्लो व्हायचं बाकी आहे। सध्याची पाणी पातळी जर पाहिली तर 72% वर पाणी पातळी गेलेली आहे। याच प्रकल्पाची पाणी पातळी गेल्या 8 दिवसापूर्वी 32 ते 35% होती। मात्र सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे। त्यामुळे या धरण क्षेत्रातील पाणी पातळी जी आहे ती आता झपाट्याने वाढायला सुरुवात झाली आहे। खरं तर सर्वात मोठा आणि महत्त्वाचा जो प्रकल्प आहे बदनापूर तालुक्यातला हा सोमठाणा अप्पर दुधना मध्यम प्रकल्प म्हणून ओळखला जातो। बदनापूर शहरासह 20 ते 22 गावांचा जो पाणी पुरवठा आहे तो याच प्रकल्पांवरती अवलंबून आहे। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुद्धा 8 ते 9 गावांना याच धरणातून पाणी पुरवठा होतो। त्यामुळे खरं तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो मिटल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी 2 ते 2.5 फूट आता शिल्लक राहिलेले आहे हे प्रकल्प जो आहे तो ओव्हरफ्लो व्हायला। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक जी आहे ती या धरणामध्ये झपाट्याने होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सोमठाणा येथील मध्यम प्रकल्पावरती सध्या मी आपण जर पाहिलं तर दूरपर्यंत आपल्याला पाणी जे आहे ते या धरणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आसपासची जी गावं आहेत या बाजूला लाडसावंगी आहे, मालेवाडी असेल किंवा सोमठाणा ही जी आसपासची धरण क्षेत्रातील गाव आहे त्या गावाचा जो आहे तो पाणी प्रश्न जो आहे तो आता मिटलेला आहे। 70% वर जवळपास 72% पाणी पातळी आजची स्थिती आहे। आपण जर पाहिलं तर सोमठाणा येथील काही तरुण या धरणावरती आलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। दिवसेंदिवस पाणी पातळी जी आहे ती वाढायला सुरुवात झालेली आहे, 72% वरती गेली आहे। काय म्हणाल तुम्ही इथं आलेला? या परिसरातील पाणी पातळी वाढल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, कारण पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे प्यायचा पाण्याचा। आणि शेतीसाठी पण खूप अवलंबून ह्या धरणावरती मोठा प्रकल्प असल्यामुळे खूप मोठे शेतकरी आपल्या इकडचे अवलंबून आहेत। त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। म्हणजे गेल्या काही दिवसात ही पाणी पातळी कमी होती आणि पावसामुळे वाढलेली असं म्हणायचं आहे का तुम्हाला? हो, पावसामुळे खूप ह्यावेळेस दुपटीपेक्षा जास्त पावसामुळे धरण क्षेत्रात वाढ झालेली आहे। तर नक्कीच आपण पाहू शकतो की गेल्या 8 दिवसामध्ये पाणी पातळी जी आहे ती झपाट्याने वाढलेली आहे। अजून काही तरुण आपल्यासोबत आहेत, काय सांगाल? पाणी पातळी वाढलेली आहे। सततच्या पावसामुळे धरण जवळपास 90% भरलेले आहे आणि याच्यामुळे सगळे शेतकरी आनंदित झालेले आहे आणि शेतीसाठी खूप महत्त्वाचा हा धरण मानला जातो। त्यामुळे शेतकरी सगळे आनंदित आहे। एकूणच आपण जर पाहिलं तर बदनापूर तालुक्यातील सर्वात मोठा हा जो प्रकल्प आहे तो आपल्याला या ठिकाणी तुडुंब भरलेला सध्या पाहायला मिळतो आहे आणि अगदी येत्या काही दिवसात हा प्रकल्प जो आहे तो ओव्हरफ्लो होणार आहे। आपल्यासोबत सिद्धेश शेळके आहे, नेहमी कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं जे ड्रोन दृश्य आपल्याला देतात ते सुद्धा या ठिकाणी आता काही वेळापूर्वी पोहोचलेले। काय सांगाल सिद्धेश भाऊ, आज तुम्ही सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत, ड्रोन दृश्य तुम्ही नेहमी काढता, आज काढले की नाही? आज पण आपण ड्रोन घेतला आहे आणि नेहमी बघत असतो आपण की बदनापूर तालुका आपला मोसंबीच्या विषयामध्ये फळबागेमध्ये सगळ्यात पुढं आहे। आपण जसं बघितलं की आपण इथून ओव्हरफ्लो जो होतो तो दुधना नदीवरती आपल्या साधारणतः पुढील 80 खेडे 80 गावं या दुधना नदीवरती वसलेले आहेत आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न या सोमठाण्याच्या धरणामुळे मिटतो। गेल्या वर्षी साधारणतः नोव्हेंबरच्या एंडिंगला हे धरण भरलं होतं, पण ह्यावेळेस सुरुवातीला धरण भरल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती एक हास्य फुललेलं आहे आणि शेतकऱ्यांची फळबाग ही चांगली यावर्षी होणार आहे आणि शेतीला उत्पन्न गव्हाचं पीक पण चांगल्या प्रमाणे येणार आहे। त्यामुळे शेतकरी सुखावलेला आहे। तर नक्कीच आपण पाहू शकतो की प्रत्येक इथे आसपास जे शेतकरी आहेत, गावकरी आहेत, त्यांना आनंद देखील झालेला आहे। कारण भर पावसाळ्यात हे धरण जे आहे ते 32% वरती होतं, मात्र सतत पाऊस सुरू असल्यामुळे पाण्याची आवक जी आहे ती झपाट्यानं वाढलेली आहे आणि आता सद्यस्थितीला या धरणाची पाणी पातळी जी आहे ती 72% अधिक वर गेलेली आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात हा प्रकल्प जो आहे तो ओव्हरफ्लो होणार आहे। त्यामुळे अधिकच आनंदाचं वातावरण या नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे। दीपक पालवेसोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, सोमठाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।